स्वागत। एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। मात्र ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलाय। शिवसंकल्प मेळाव्यासाठी आज ते छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत। मात्र विमानतळावरून हॉटेलला जाण्याऐवजी ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार आहेत। निपाणी फाट्यावरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान ठाकरेंच्या शिवसंकल्प मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे आणि शिवसंकल्प मेळावा आणि एकूणच दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दौरा आहे आणि आपण जर बघितलं तर या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसंकल्प मेळावा पार पडतोय। मात्र या दौऱ्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा हा दौरा भाजपासाठी मोठा सीडबॅक मानला जातोय। भाजपला धक्का या ठिकाणी मानला जातोय, कारण भाजपचे जे माजी उपमहापौर आहेत ते या ठिकाणी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। सूर्य लॉन्स या ठिकाणी हा संपूर्ण मेळावा पार पडतोय। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या ह्या मेळाव्यासाठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी स्टेज असेल किंवा मान्यवरांसाठी बसण्यासाठी खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण तयारी या ठिकाणी आता झालेली आहे। उद्धव ठाकरे 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचतील। त्या अगोदर ते शेतकऱ्यांसोबत देखील त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत। मात्र राजू शिंदे यांचे मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होत्या। मात्र पक्षप्रवेश होण्याच्या अगोदरच राजू शिंदे यांचे बॅनर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर लागलेले आपल्याला दिसून येत आहेत। म्हणजेच कुठेतरी राजू शिंदे हे भाजपामधून येणारे एकटेच नव्हे, तर अजून देखील त्यांच्यासोबत इतर काही माजी नगरसेवक असतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर भाजपला किती मोठा धक्का बसतो आणि राजू शिंदे यांच्यासह अन्य किती नगरसेवक असतील हे पाहावं लागेल। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।